एव्हरीवन, वेलकम टू आवर चॅनल. माझं नाव आहे फरहीन शेख आणि आज आपण पाहत आहोत हिस्ट्रीचा तुमचा जो 5 नंबरचा चॅप्टर आहे प्रसार माध्यमे आणि इतिहास, त्याचा वन शॉट आज आपण आजच्या या चॅप्टर मध्ये पाहणार आहोत. तर आमच्या इझी लर्निंगच्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. हे आमचं ऍप आहे किंवा इझी लर्निंगचं चॅनल आहे, जे की तुम्ही डाउनलोड करा आणि त्यातून या नोट्स किंवा ज्या पण तुम्हाला टेस्ट वगैरे असतील तर ते तुम्हाला इथून भेटून जातील. तर आजचा जो चॅप्टर आहे आपला प्रसार माध्यमे आणि इतिहास, तर यामध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे, कोणते कोणते पॉइंट आपल्याला डिस्कस करायचे आहेत ते आपण थोडक्यात पाहू. तर प्रसार माध्यमांची ओळख, प्रसार माध्यमांचा इतिहास कसा होता, प्रसार माध्यमांची आवश्यकता किंवा गरज आणि प्रसार माध्यमाद्वारे मिळणाऱ्या माहितीचं चिकित्सक आकलन आणि संबंधित काही व्यावसायिक क्षेत्रे, हे या चॅप्टर मधले आपल्याला काही पॉइंट्स आहेत ते आपल्याला डिस्कस करायचं आहे. तर आधी आपण पाहूयात प्रसार माध्यमांची ओळख, ती कशी होती किंवा आधी कसं होत होतं. प्रसार माध्यम, नेमकं प्रसार माध्यम म्हणजे काय? तर प्रसार म्हणजे दूरवर पोहोचवणे आणि माध्यम म्हणजे ते पोहोचवण्याचं एक साधन पहा. तर कोणतीही माहिती एखाद्या माध्यमाच्या साहाय्याने ती दूरवर पोहोचवली जाणं म्हणजे ते झालं प्रसार माध्यम. ओके. आता आधी कसं होतं किंवा आताही काही खेड्यावर वगैरे आहे की दवंडी दिली जात होती पहा. पूर्वीच्या काळी राजाला एखादी बातमी जर पूर्ण राज्याला द्यायची असेल तर तो काय करत होता, दवंडी पिटवली जात होते. यात लोक एका ठिकाणी जमून ती माहिती ऐकत होते. ओके. अजूनही काही खेड्यामध्ये ही पद्धत असेल आहे. आता माहितीचा प्रसार कसा होता, ही माहिती कशी पोहोचत होती, तर मौखिक स्वरूपातून सुरू झालेला हा प्रवास आहे. ओके. की एक फक्त ओरली प्रसार माध्यम हे चालू झालेलं आहे आणि आज डिजिटल क्रांतीमुळे म्हणजे किंवा डिजिटल क्रांतीपर्यंत हा प्रसार येऊन पोहोचलेला आहे. आता प्रसार माध्यम आणि इतिहास म्हणजे नेमकं काय? तर मुद्रण कला आणि वर्तमानपत्रे यामध्ये जर आपण पाहिलं तर भारतात इंग्रजांचे आगमन झाल्यावर, जेव्हा इंग्रज भारतात आले तेव्हा छपाईची कला होती, पेपर छापणं वगैरे, आणि वर्तमानपत्रे तेव्हापासून चालू झाली आणि त्यामुळे या बातम्या किंवा जो आपण न्यूज आपण म्हणतो ते सर्वत्र पोहोचवणं हे सोपं झालं पहा. आता वर्तमानपत्र किंवा त्याची हिस्ट्री काय आहे आणि त्याचा विकास कसा होत गेला न्यूजपेपरचा, तर जर याची व्याख्या जर आपण पाहिली तर मुख्यतः ज्या बातम्या आहेत त्या अग्रलेख किंवा लोकांची मते किंवा जाहिराती किंवा काही असं रंजक असे मजकूर, आपण जोक वगैरे आपण म्हणू, यांचा समावेश हा होत होता वर्तमानपत्रात. आणि ठराविक वेळी नियमितपणे छापून म्हणजे काही येत होते वर्तमानपत्र, जसं की दिवाळीचा अंक आहे. ओके. तर ते छापून असं वितरित केलं जात होतं किंवा वार्षिक काही एखादं अंक येत होतं पहा. ते ते जाणणारे काही प्रकाशन म्हणजे वर्तमानपत्र होय. आणि वर्तमानपत्रे ही आपल्या माहितीचं किंवा ज्ञानाचं एक संवाहक असं आहे असं आपल्याला म्हणता येईल. वर्तमानपत्रातून आपल्याला माहिती पण भेटते आणि नॉलेज पण भेटतं. आता ह्याची जर आपण पूर्वसुरी पाहिली म्हणजे याची हिस्ट्री जर पाहिली तर ती कशी होती बरं? इजिप्तमध्ये कसं होतं, तर सरकारी आदेशांचं कोरीव लेख सार्वजनिक ठिकाणी लावून ठेवलं जात होतं. हे जे काही आदेश आहे किंवा एखादी माहिती जर लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवायची आहे तर त्याचं काय करत होते ते, की कोरीव लेख असं करत होते आणि ते जिथे असं चौक असेल, समजा सार्वजनिक ठिकाण म्हणजे चौक वगैरे जिथे जास्त लोक असतात त्या ठिकाणी ते आदेशाचं कोरीव लेख लावत होते. नंतर रोममध्ये काय होतं, तर ऍक्टा डायर्ना. ओके. ह्या रोजच्या घटना, ऍक्टा डायर्ना म्हणजे रोजच्या घटना, जो रोज हुआ है, हे नावाचं सरकारी हुकूम. ओके. हुकूम म्हणजे एक पेपर किंवा काही असं आपण समजा की एक रोजचं काय झालेलं आहे ना ते लिहून ठेवलेलं, ते पण सार्वजनिक ठिकाणी लावलं जात होतं रोममध्ये. चीनमध्ये कसं होतं की 7व्या शतकात सरकारी निवेदने, जे सरकार काय सांगत असेल तर ते सरकारी निवेदने आहेत ते सार्वजनिक ठिकाणी वाटलं जायचं. जसं की अजूनही पॉम्पलेट वगैरे वाटतात पहा, कशाचे ऍडव्हर्टाईज वगैरे, त्या टाईप आधी चीनमध्ये करायचे 7व्या शतकात, की जे पण काही सरकारचं काही निवेदन आलं असेल ना ते छोट्याशा पॉम्पलेटद्वारे ते लोकांमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी ते दिलं जायचं किंवा वाटप केलं जायचं. इंग्लंडमध्ये काय होतं बरं, तर युद्धाच्या किंवा ज्या महत्वाच्या घटना आहेत त्याची पत्रके ते छापायचे आणि कधीतरी रेअरली अधूनमधून ते त्याचा वाटप करत होते. तर अशा प्रकारे एक म्हणजे अशी एक पूर्वसुरी होती की इजिप्तमध्ये, रोममध्ये, की कशा प्रकारे प्रसार केला जायचा.
तर भारतातील जर आपली महत्वाची आपण जर वर्तमानपत्रे पाहिले, न्यूजपेपर पाहिले, एक बेंगॉल गॅझेट आहे पहा. तर 29 जानेवारी 1780 रोजी ते चालू झालं आणि भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र आहे. ते लक्षात ठेवा. बेंगॉल गॅझेट हे आपल्या इंडियामधलं पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र आहे आणि जेम्स ऑक्स्टस हिकी या आयरिश व्यक्तीने हे काढलेलं आहे. ओके. नंतर आहे दर्पण. आता आयरिश व्यक्तीने ते चालू केलं. तर आता दर्पण जे आहे ते 1832 साली मुंबईतून चालू झालं. त्यामध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी ते पहिले मराठी वर्तमानपत्र चालू केलं. हे चुकीच्या जोडीसाठी येऊ शकतं, की दर्पण हे न्यूजपेपर आहे ते कुणी चालू केलं किंवा त्याचा संपादक कोण? तर बाळशास्त्री जांभेकर यांनी पहिलं एक मराठी वर्तमानपत्र चालू केलं. तर या पत्रात तत्कालीन समाजाची स्थिती म्हणजे त्या काळाचा समाज कसा होता त्याचं म्हणजे या पत्रामध्ये आपल्याला त्याची स्थिती ते कळून येईल. उदाहरणार्थ जसं की विधवा विवाह आहे, हिंदू धर्मावर काही झालेले हल्ले वगैरे तर ते आपल्या त्या दर्पण मधून आपल्याला ते भेटतील. तर बाळशास्त्री जांभेकर यांना आद्य संपादक म्हटलं जातं. आद्य म्हणजे एक पहिले किंवा आधीचे असं मानलं जातं आणि त्यांचा जन्मदिवस पण 6 जानेवारी म्हणजे पत्रकार दिवस म्हणून हा केला जातो, सेलिब्रेट केला जातो की 6 जानेवारी. कारण हे कोण आहे तर जे न्यूजपेपर आहे त्याचं मराठीमध्ये वर्तमानपत्र काढणारे हे पहिले आद्य संपादक आहे. त्यामुळं त्यांना 6 जानेवारी हा त्यांचा बर्थ डेट आहे. ते पत्रकार दिन म्हणून सेलिब्रेट हा करतात. आता माहिती आहे का तुम्हाला आद्य संपादक दर्पण हे पहिलं म्हणजे आत्ताच आपण पाहिलं की बाळशास्त्री जांभेकर यांचं आहे. 6 जानेवारी हा पत्रकार दिवस MCQ साठी विचारलं जाऊ शकतं आणि यामध्ये त्यांनी विधवा विवाह, स्त्री शिक्षण असेल आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यासारख्या विषयामध्ये समाजामध्ये त्यांनी जनजागृती केलेली आपल्याला दर्पण मधून दिसून येईल. आता पहिला एक प्रश्न आहे पहा की भारतात पहिले इंग्रजी वर्तमानपत्र बेंगॉल गॅझेट डॉट डॉट यांनी सुरू केलं. तर जेम्स ऑक्स्टस हिकी आहेत, सर जॉन मार्शल आहेत किंवा ॲनम ह्यूम आहे किंवा माउंट स्टुअर्ट एल्फिस्टीन आहे. तर ह्याचा आन्सर मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या. आता नेक्स्ट जे पेपर आला किंवा वृत्तपत्र आपण म्हणू तर प्रभाकर आहे पहा. यांचे संपादक कोण आहे? भाऊ महाजन. ही चुकीच्या जोडीसाठी थोडंसं IMP करून जायचे आहे संपादक आणि नाव. तर प्रभाकर हा न्यूजपेपर आहे किंवा वर्तमानपत्र आहे. भाऊ महाजन त्याचे संपादक आहे आणि त्यात काय आहे तर या लोकहितवादीच्या म्हणजे गोपाळ हरी देशमुख यांचे शतपत्रे म्हणजे 100 पत्रे प्रसिद्ध झाले आणि ज्याद्वारे समाज प्रबोधन हे करण्यात आलं. प्रभाकर ह्या न्यूजपेपर मधून समाज प्रबोधन करण्यात आलेलं आपल्याला दिसून येईल. नंतर आहे ज्ञानोदय. त्याचं यामध्ये काय आहे या पत्रात 1842 मध्ये आशिया खंड आणि 1851 मध्ये युरोपचा नकाशा छापला. जो मॅप आपण म्हणू आशिया खंडाचा 42 मध्ये 1842 मध्ये आणि युरोपचा नकाशा 1851 मध्ये हा छापण्यात आला. मराठी वर्तमानपत्रात पहिले चित्र इलिस्ट्रेशन छापण्याचा मान हा ज्ञानोदयकडे जातो की पहिल्यांदा वर्तमानपत्रात चित्र छापण्यात आलं आणि तो पण नकाशा. ओके. तर हे एक ज्ञानोदयचं तुम्हाला लक्षात ठेवायचंय. प्रश्न असा येऊ शकतो की मराठी वृत्तपत्रातील असं कोणतं वृत्तपत्र आहे ज्यामध्ये चित्र छापण्याचा पहिला मान भेटलेला कोणता पेपर आहे किंवा काय तर ज्ञानोदय हे आहे की ज्यामध्ये पिक्चर छापलं गेलं पहिल्यांदा. आता केसरी आणि मराठा जर आपण पाहिलं तर यामध्ये 1881 मध्ये गोपाळ गणेश आगरकर, बाळ गंगाधर टिळक यांनी ही पत्रे चालू केली. तर या पत्रांमधून आपल्याला त्या काळाचा समाज किंवा त्या काळचे जे राजकीय काही प्रश्न होते ओके त्या प्रश्नांना या केसरी आणि मराठा या पत्रातून एक वाचा फोडली ओके आणि भारतीय असंतोषाला वाट करून दिली. हे झालं केसरी आणि मराठामध्ये. आता मी तुम्हाला काही सांगू इच्छिते. हे आमचे एक मुलं आहेत गेल्या वर्षीचे म्हणजे इसको हमने अच्छे म्हणजे वर्षभर यांना आम्ही शिकवलं होतं आणि खूप असा चांगला त्यांचा रिझल्ट पण आला होता. त्यामध्ये गुंजन व्यास आहे पहा. ही लातूरची आहे. हिनं 100% स्कोर केलेला आहे. हा व्यंकटेश आहे तो सेमी इंग्लिशचा आहे. ओके. त्यानं पण 100% म्हणजे स्कोर केलेला आहे. इथं त्यांनी रिचेकिंगला पेपर पाठवला तेव्हा त्याचा चेक करून आला तर त्यालाही 100% असा रिझल्ट त्याचाही आलेला आहे. तर आमच्या बॅचचे 127 मुलं आहेत ते 90% वर त्यांनी स्कोर केलेला आहे.
203 स्टुडंट आहेत ते 85% वर आहेत आणि 31 स्टुडंट असे आहेत की त्यांनी शाळेतून फर्स्ट रँक हा घेतलेला आहे. नेक्स्ट तुम्ही पण होऊ शकता. जर तुम्ही आमच्यासोबत जर बॅच मध्ये आलात किंवा लाईव्ह मध्ये तुम्ही क्लासेस लावले तर नेक्स्ट तुम्ही असू शकता, याची नक्की मला खात्री आहे. ही आमची टीम आहे. सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मीडियम दोघांना शिकवलं जातं. सेमी इंग्लिशसाठी तुम्हाला जसं की मी मराठी वगैरे घेते, इंग्लिश मीडियमचं जे पण हिस्ट्री सिविक्स आहे ते निलिमा मॅम घेतात आणि प्रत्येक असा विषय तुम्हाला डिटेलमध्ये इथं शिकवलं जातं. जर तुम्ही बॅच घेतली तर तुम्हाला बॅचमध्ये काय काय भेटणार, तर आमच्या बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह क्लासेस भेटतील म्हणजे ईच अँड वन एव्हरी टॉपिक, एक टॉपिकवर तुम्हाला लाईव्ह क्लास होईल. ओके. कंप्लीट सिलेबस आम्ही करून घेतो पूर्ण वर्षभर. तुम्ही जर ॲप घेतला तर तो डाउनलोड केला तर तुम्ही मोबाईल असेल, पीसी असेल, टॅबलेट्स असेल किंवा बोथ किंवा अँड्रॉइड आणि ISO कशावरून पण तुम्ही क्लास हे जॉईन करू शकता. तुम्हाला रेकॉर्डिंग क्लास म्हणजे रेकॉर्ड भेटतील. जर एखादा क्लास तुमच्याकडून मिस झाला तर ते नंतर तुम्हाला पाहण्यासाठी किंवा एखादा क्लास समजलाच नाही तर ते रिपीट पाहण्यासाठी तुम्हाला रेकॉर्डिंग वर्षभर अवेलेबल राहील. चॅप्टर वाईज लाईव्ह डाऊट क्लिअरिंग सेशन म्हणजे एक धडा झाला की आम्ही डाऊट क्लिअरिंग सेशन घेतो. ती तुम्ही हँड्रेड्स कडून शिक्षकांशी डायरेक्ट बोलू शकता. लाईव्ह रिव्हिजन बिफोर एक्झाम, एक्झामच्या आधी सगळं तुमचं लाईव्ह रिव्हिजन घेतलं जातं. पर्सनल मेंटॉरशिप मध्ये तुम्हाला प्रत्येक शिक्षकांचा पर्सनली नंबर दिला जातो. तुम्ही कधीही काही प्रॉब्लेम असाल तर तुम्ही डायरेक्ट शिक्षकांची कॉन्टॅक्ट करून त्यांना बोलू शकता. टेस्ट सिरीज आहेत आमच्या, त्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह सब्जेक्टिव्ह टेस्ट आहेत. टेस्ट घेतल्या जातात आणि त्या चेक पण करून दिल्या जातात. तर ऍपच्या रिलेटेड काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच या नंबरवर कॉल करा आणि डिटेल माहिती मिळवा. ओके, चला तर नेक्स्ट पाहूयात आपण जे वर्तमानपत्र आहेत त्यांचं महत्व नेमकं काय आहे. तर लोकशाहीचा चौथा स्तंभ, त्यामध्ये वर्तमानपत्र ही लोकशाही टिकून ठेवण्याचं काम करतात. न्यूजपेपर जो आहे. तर इतिहासाचं साधन जसं की भविष्यात आजची वर्तमानपत्र इतिहासाचं महत्वाचं दस्तऐवज मानलं जातं. तर प्रबोधनामध्ये जर आपण पाहिलं तर समाजातील अनिष्ट ज्या काही रूढी आहेत, परंपरा आहेत त्याच्या विरुद्ध जनमत तयार करणं. म्हणजे जनमत म्हणजे काय? लोकांचं मत तयार करण्याचं काम कोण करतं? वर्तमानपत्र करतं. आता जर आपण 5वा पॉइंट पाहिला, वर्तमानपत्र आणि इतिहासाचा नेमका संबंध काय आहे बरं? तर वर्तमानपत्रात ना बातम्या देताना अनेक जुन्या संदर्भाची गरज असते. ओके, जे पण काही जुनं काही होऊन गेलं काय, तर त्या संदर्भाची थोडंसं गरज असते. उदाहरणार्थ एखाद्या घटनेला 50 किंवा 100 वर्ष पूर्ण झाली, तर ते 50 वर्षापूर्वी किंवा 100 वर्षापूर्वी असे स्तंभ लिहावे लागतात. तर यासाठी इतिहासाचा आपल्याला अभ्यास असणं हे आवश्यक असतं. आता नियतकालिकेमध्ये काय आहे, तर ठराविक कालावधीत प्रकाशित होणार ठराविक काळ असतो. ओके, म्हणजे एक समजा वर्षात 5 महिन्यात वगैरे असं काही एक त्याचं ठरलेलं असतं पहा. आणि ते नियमित येणार ठराविक कालावधीत प्रकाशित होणारं मुद्रित साहित्य म्हणजे छापलेलं हे नियतकालिके होय. यात तुम्ही साप्ताहिक असू शकतं, आठवड्यातून एकदा येणारं. ओके, किंवा पाक्षिक असू शकतं, मासिक म्हणजे 15 दिवसातून, महिन्यातून, 2 महिन्यातून, 3 महिन्यातून, 6 महिन्यातून किंवा वर्षातून. हे ठराविक काळात येणारं म्हणजे नियतकालिके असतं. ओके, की ते येणंही येणं आहे. आठवड्याचं असेल आठवड्यात येणंच आहे, 15 दिवसाचं असेल 15 दिवसात येणंच आहे. म्हणजे हे ठरलेलं आहे नियतकालिकांचं. अनियतकालिके म्हणजे काय? तर यांचा प्रसिद्धीचा काळ निश्चित नसतो, की कधी त्याला प्रसिद्ध करायचं, ते कधीही येऊ शकतं. जसं की नियतकालिकेचं ठरलेलं आहे आठवड्यातून, 2 महिन्यातून, 3 महिन्यातून वगैरे. पण अनियतकालिके म्हणजे कधीही ते येऊ शकतं, त्याचा काळ काही ठरलेला असा नसतो. त्याला आपण अनियतकालिके असं म्हणतो. आता महत्वाचं काही जर आपण ऐतिहासिक संदर्भ पाहिला तर दिग्दर्शन यामध्ये 1840 मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी दिग्दर्शन हे पहिले मराठी मासिक म्हणजे महिन्यातून येणार ते चालू केलं. प्रगतीचं काय आहे, तर त्र्यंबक शंकर शेजवलकर यांनी साप्ताहिक म्हणजे आठवड्यातून येणार एक मासिक चालू केलं आणि त्यांनी इतिहास हा विषयाला नियतकालिकेच्या माध्यमातून म्हणजे नियमित प्रसारित होण्याच्या माध्यमातून त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवलं. इतिहास विषय त्यांनी नियमित प्रसारित केला आणि तो लोकांपर्यंत पोहोचवला. जसं की भारतीय इतिहास आणि समाजशास्त्र या विषयांवर त्यांनी एक विपुल किंवा डिटेल मध्ये त्यांनी त्या प्रगतीमध्ये लेखन केलेलं आहे. ओके, आता
जर चौथा पॉइंट पाहिला आधुनिक काळातील नियतकालिके म्हणजे आत्ताच थोडंसं आपण अलीकडे येऊ, तर सध्याच्या काळात भारतीय इतिहासाशी संबंधित अनेक अशी नियतकालिके आहेत. उदाहरणार्थ भारतीय इतिहास आणि संस्कृती किंवा मराठवाडा इतिहास म्हणजे मराठवाडा इतिहास परिषद पत्रिका. हे आधुनिक म्हणजे आत्ताचे नियमित प्रसारित होणारे हे नियतकालिके थोडंसं फेमस आहेत. आता तुम्हाला जर या नोट्स पाहिजे असतील तर तुम्हाला आमचं ऍप डाउनलोड करावं लागेल. ऍप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला फ्री मटेरियल मध्ये जायचं, नंतर फ्री कंटेंट में जाना है, त्याच्यानंतर क्लास 10th महाराष्ट्र बोर्ड आणि तुम्हाला नंतर इथं सब्जेक्ट दिसतील. ओके, सेमी इंग्लिश असेल, जे पण असेल तुम्हाला दिसेल, इतिहास, राज्यशास्त्र वगैरे. तिथून जाऊन तुम्ही नोट्स हे पाहू शकता किंवा घेऊ शकता. चला नेक्स्ट आपण पाहूयात वेब पत्रकारिता म्हणजे काय, तर त्याचं स्वरूप काय आहे आता आपण पाहूयात. आधुनिक काळात ओके आता संगणक आणि इंटरनेटच्या माध्यमातून केली जाणारी पत्रकारिता म्हणजे वेब पत्रकारिता. आजकाल आपण न्यूज कसं पाहतो, मोबाईलवर पाहतो ना, कुठं बसू तिथं आपण न्यूज डेलीचे आपल्याला रोजचं पाहतो. आपण कुठेही मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, न्यूज पाहतो. त्याची विविध माध्यमे म्हणजे वेब पत्रकारितामध्ये अनेक प्रकारच्या व्यासपीठांचा समावेश असतो. ओके, अनेक प्रकार असतात त्यामध्ये. तर सोशल मीडिया त्यामध्ये फेसबुक आहे, ट्विटर आहे, इंस्टाग्राम आहे, याच्यावर पण आपण न्यूज पाहत असतातच. यांसारख्या माध्यमातून पण बातम्यांचा प्रसार होतो. सगळं हे तुम्ही ओपन केलं की सगळे न्यूज चॅनल वगैरे आपल्याला त्याच्यात आहेत. ते रील्स, शॉर्ट्स मध्ये आपण पाहतो. ओके. तर वेब न्यूज पोर्टलमध्ये जर अनेक वृत्तपत्रांच्या स्वतःच्या न्यूज वेबसाईट आहेत. स्वतःचे असे न्यूजचे वेबसाईट आहे. तिथे आपण टाकलं की त्यांचे ते वेबसाईट वगैरे टाकली तर त्यांच्या सगळ्या न्यूज येतात आपल्याला पाहण्यात भेटतात. वेब चॅनल म्हणजे YouTube सारख्या माध्यमातून व्हिडिओच्या स्वरूपात बातम्या दिल्या जाणं. ओके आणि ब्लॉग्स जो छोटे-छोटे ब्लॉग्स बनाते आपको पता है वैयक्तिक किंवा संस्थात्मक पातळीवर लेखन म्हणजे स्वतःचं एक ब्लॉग असतं ना, ब्लॉगर्स असतात ना पहा Instagramवर वगैरे तुम्हाला माहित आहे. ते स्वतःचं किंवा पूर्ण संस्थात्मक काही पातळीवर त्यांनी लेखन केलं जातं. तर हे वेब पत्रकारितेमध्ये आपण पाहू शकतो. आता इतिहास आणि वेब पत्रकारिता यांच्यामध्ये काय संबंध आहे? तर अनेक इतिहासाचे संदर्भ किंवा फोटोज किंवा काही दस्तऐवज असतील, डॉक्युमेंट असतील, आज इंटरनेटवर उपलब्ध आहेत. इतिहासाचे अभ्यासक स्वतःचे ब्लॉग्स किंवा YouTube चॅनल चालवून ऐतिहासिक माहिती ते लोकांपर्यंत पोहोचवतात. असे काही अभ्यासक आहेत की ते काही फोटोज, काही जुने दस्तऐवज वगैरे घेऊन त्यांच्या ब्लॉग्समध्ये ऍड करतात आणि ते लोकांपर्यंत पोहोचवतात. ओके. आता वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर वाचक सहभाग जर पाहिला, वाचक बातमीवर लगेच आपली प्रतिक्रिया देऊ शकतो. येस, देऊ शकतो ना. आपण आता एखादं काही पाहिलं, Instagramवर न्यूज पाहिली, ओके किंवा YouTubeवर पाहिली, तर लगेच लोक कमेंट्स करतात. तर ते प्रतिक्रिया देऊ शकतात. त्याला मर्यादा नाही. वर्तमानपत्राप्रमाणेच जागेची मर्यादा त्याला नसते. वर्तमानपत्रामध्ये एवढंच पाहिजे, न्यूज वगैरे आपण छापायला दिली ना, तर त्यांचं एक ठरलेलं असतं की एवढं कंटेंट द्या. ओके. तसं यामध्ये मर्यादा नाही. ओके. त्यामुळे सविस्तर माहिती, फोटो, व्हिडिओ आपल्याला त्यामध्ये डिटेल असं देता येतं. तर हे एक नवीन आधुनिक ह्याच्यात आपण पाहू शकतो. आता आपण येऊयात आकाशवाणी किंवा रेडिओची पार्श्वभूमी कशी होती पहा. इथं तुम्हाला फोटोमध्ये दिसेल असा जुना टाईपचा हा रेडिओ आहे. ते आधी आपले आजी आजोबा वगैरे त्यांच्या काळात असं मी पाहिलेलं आहे किंवा तुम्ही पाहिला असेल. स्वातंत्र्यपूर्व काळात 1924 मध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी IBS या नावाने पहिल्या प्रायव्हेट रेडिओ केंद्राची सुरुवात झाली. ओके. मग त्याचं सरकारीकरण झालं. त्यामध्ये ब्रिटिश सरकारनं काय केलं, त्या कंपनीचं नाव बदललं. मग नाव काय बदललं त्यांनी, इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग असं त्यांनी ठेवलं, जसं की ISBS असं त्यांनी नामकरण केलं जेव्हा त्याला सरकारीकरण करण्यात आलं. मग ऑल इंडिया रेडिओ म्हणजे AIR हे 8 जून 1936 रोजी याचं नामकरण झालं आणि ऑल इंडिया रेडिओ असं त्याचं करण्यात आलं. म्हणजे 3 वेळेस याचं नाव हे चेंज करण्यात आलं पहा. आता आकाशवाणीचं काय आहे, जी स्थापना जर आपण पाहिली तर स्वातंत्र्यानंतर एअर भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याचा एक भाग झालं. हे जे भारत सरकारचे काही माहिती असेल, ते पसरवायची असेल बातमी, त्याचं प्रसारण करायचं असेल, तर त्याच्या एक डिपार्टमेंटचा हा मेन भाग झाला. सुरुवातीला हे सरकारी उपक्रमांची माहिती देणारे अधिकृत केंद्र म्हणजे ज्याला मान्यता आहे असा केंद्र होता तो AIR की फक्त
सरकारी उपक्रम जे पण चालले त्याची माहिती देण्यासाठी तो अधिकृत केंद्र होता. मग नामकरण जेव्हा झालं, की प्रसिद्ध कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेवरून याला आकाशवाणी हे नाव देण्यात आलं. मग कार्यक्रम हे आकाशवाणीवरून एक मनोरंजन, प्रबोधन आणि साहित्यिक कार्यक्रम प्रकाशित केले जाते. त्यामध्ये डान्स होते पहा, ओके, प्रबोधन होते, काही साहित्यिक काही कार्यक्रम होते. विशेषतः म्हणजे शेतकरी, कामगार, युवक असतील किंवा महिलांसाठीचे खास कार्यक्रम हे नंतर आकाशवाणीवरून करण्यात येत होते. त्याचा विस्तार कसा झाला? विविध भारती या लोकप्रिय सेवेद्वारे 24 तास म्हणजे 24 भाषा 146 बोली भाषांमध्ये कार्यक्रम सादर म्हणजे एकच कार्यक्रम तो 146 भाषांमध्ये लाईव्ह जात होता. ओके. 24 भाषा आणि 146 बोली भाषांमध्ये कार्यक्रम सादर केले जातात. आणि खाजगी सेवांमध्ये जर आपण पाहिलं, सध्याच्या काळात आकाशवाणी सोबतच रेडिओ मिर्ची ते चालतं पुण्याकडे वगैरे चालतं पहा 98.3 एफएम वगैरे जो भी है. रेडिओ मिर्ची यांसारखे काही खाजगी सेवा पण उपलब्ध नंतर हळू-हळू झाल्या. आता एक प्रश्न आहे, महाराष्ट्रात 1 मे 72 रोजी केंद्राचे कार्यक्रम चालू झाले. कोणत्या? म्हणजे 1 मे 72 रोजी डॉट केंद्राचे कार्यक्रम चालू झाले. पुणे, नागपूर, मुंबई की नाशिक? याचा आन्सर तुम्ही मला कमेंटमध्ये देऊ शकता. आता पुढे आपण पाहूयात विविध भारती आणि इतर सेवा विविध भारती. तर आकाशवाणीच्या विविध भारतीय सेवाद्वारे आपण आत्ताच पाहिलं 24 भाषा 146 बोली भाषामध्ये कार्यक्रम आणि रेडिओ मिर्ची यांसारख्या खाजगी सेवा म्हणजे एफएम चॅनल्स. ओके. आता रेडिओ बातमी पत्राची सुरुवात कशी झाली? तर पहिले इंग्रजी बुलेटिन भारतात 23 जुलै 1927 रोजी पहिले इंग्रजी न्यूज बुलेटिन म्हणजे मुंबई रेडिओ केंद्रावरून प्रकाशित झाले. इंग्रजी न्यूज बुलेटिन. तर प्रादेशिक बातम्यामध्ये मुंबई नंतर कोलकाता केंद्रावर बंगाली भाषेमध्ये या बातम्या चालू झाल्या. ते झालं आकाशवाणीचं. आता येऊयात आपण दूरदर्शन. हे दूरदर्शनचे जुने टीव्ही होते पहा असे. भारतात सुरुवात म्हणजे उद्घाटन कधी झालं तर 15 सप्टेंबर 1959 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती जे होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दूरदर्शन केंद्राचं उद्घाटन केलं. त्याचा विस्तार 1 मे 72 रोजी मुंबई केंद्राचे कार्यक्रम करून तो चालू झाला, समजा सुरू झाला. रंगीत दूरदर्शन म्हणजे रंगीत टीव्ही आपण म्हणू. पहिल्यांदा तर ब्लॅक अँड व्हाईट होतं. रंगीत दूरदर्शन 15 ऑगस्ट 1982 रोजी स्वातंत्र्य दिनी, ओके, ते भारतात रंगीत दूरदर्शनाची सुरुवात झाली की कलर टीव्हीची. तर खाजगी वाहिन्यामध्ये कधी चालू झाल्या तर 91 मध्ये परदेशी आणि देशी खाजगी वाहिन्या जसे की आपण पाहतोच आता भरपूर आहेत चॅनल्स. तर ते केबल तंत्रज्ञानाद्वारे हे कार्यक्रम प्रसारित करण्याची परवानगी हे 1991 मध्ये भेटली, जो प्रायव्हेट चॅनल्स. आता 15 सप्टेंबर 1959 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी केंद्राचं उद्घाटन केलं. मुंबई दूरदर्शन, दिल्ली दूरदर्शन, कोलकाता दूरदर्शन की चेन्नई दूरदर्शन? याचा आन्सर तुम्ही कमेंटमध्ये द्या. आता जे आपण प्रसार माध्यम पाहिलंय त्याची आवश्यकता नेमकी काय आहे बरं? ओके. तर दूरदर्शनचं महत्व दृकश्राव्य माध्यम आहे. दूरदर्शन म्हणजे दृकश्राव्य माध्यम. आपण ते पाहूही शकतो आणि ऐकूही शकतो. त्याचं थेट दर्शन यामध्ये दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम आहे. त्यामुळे घडलेली घटना जशीच्या तशी आपल्याला प्रत्यक्षात पाहायला भेटणं शक्य झालं. त्याची मर्यादा काय आहे? तर वर्तमानपत्रे म्हणजे त्यांनी आकाशवाणी, वर्तमानपत्रे यांची मर्यादा त्यांनी ओलांडली आणि दूरदर्शनने माहितीच्या प्रसारात मोठी क्रांती केली. कारण लोकांना ते आखो देखा हाल म्हणजे जे आहे ते पाहायला भेटायला लागलं लोकांना, हो की नाही? त्या प्रबोधन आणि आता वर्तमानपत्रे असो आपण फक्त वाचत होतो, असं घटना झाली, तसं घटना झाली. आकाशवाणीमध्ये फक्त आपण ऐकत होतो. पण जेव्हा दूरदर्शन आलं तेव्हा ऐकणं आणि पाहणं दोन्ही झालं, हो की नाही? त्यामुळे ती क्रांती घडून आली समजा. आता प्रबोधन आणि मनोरंजन यामध्ये मनोरंजनासोबतच जे एज्युकेशन असेल, शैक्षणिक आणि सामाजिक प्रबोधनाचा कार्यक्रम हे दूरदर्शनवर मोठ्या प्रमाणावर हे दाखवू लागले. एज्युकेशन रिलेटेड वगैरे सगळं कार्यक्रम दूरदर्शनवर जास्त प्रमाणात हे दाखवू लागले. आता माहितीचा प्रसार मध्ये जर आपण पाहिलं, समाजात माहितीचा मुख्य प्रवाह सर्वदूर पसरवण्यासाठी आपल्याला प्रसार माध्यमाची खूप गरज आहे. ओके. एखादी माहिती आपल्याला सगळ्या जगामध्ये पसरवण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे? प्रसार माध्यमाची, माहिती पसरवण्याची गरज आहे.
वर्तमानपत्रांचे महत्व जर पाहिले आपण, अग्रलेख आहे, ओके, विविध सदरे आहे, पुरवण्या, ओके, वर्तमानपत्राचा हा अविभाज्य भाग आहे पहा. पत्रव्यवहाराच्या माध्यमातून वाचक आपले मत मांडू शकतो. एखाद्याला मत मांडायचं असेल, एखाद्या लेखबद्दल, अग्रलेखाबद्दल, एखाद्या पुरवणीबद्दल, तर तो पत्रव्यवहार करून तो आपलं मत मांडू शकतो. त्यामुळं लोकशाही अधिक बळकट बनलेली आपल्याला दिसून येईल आणि नक्कीच. तर दूरदर्शनचं वेगळंपण काय आहे? दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम आहे आणि यामुळे आपण घर बसल्या-बसल्या वृत्तपत्र, आकाशवाणीच्या मर्यादा ह्यांनी ओलांडल्या आणि आपण ते प्रत्यक्षात घर बसल्या-बसल्या ऐकूही लागलो आणि पाहू पण लागलो. आता थेट प्रक्षेपणमध्ये एखाद्या घटनेचा आखोदेखा हात, ओके, लाईव्हमध्ये ओके, लाईव्ह दाखवतात ना चॅनल्सवर काही असेल, तर लाईव्हमध्ये आपण डायरेक्ट आखोदेखा हाल पाहतो. ते पाहण्यासाठी दूरदर्शनाला दूरदर्शन शिवाय कोणताही पर्याय असा नाही. आता दूरदर्शन आणि इतिहास याचा संबंध काय आहे बरं? तर एक ऐतिहासिक मालिका होती पहा, भारत एक खोज. त्याचं असं म्हणजे ती मालिका चालू झाली ना, हे पहिलं पेज असायचं त्याचं. म्हणजे समजा ती स्टार्टिंग अशी होती. ओके, असं गुलाबाचं फूल वगैरे आणि ते. तर राजा शिवछत्रपती यांसारख्या ऐतिहासिक मालिका तयार करताना इतिहासाची जी तज्ञ व्यक्ती आहे ना, त्यांची गरज म्हणजे भासतेच. आणि काळाचं अचूक चित्रण म्हणजे त्या काळामध्ये ज्या मालिकेचा काळखंड आहे, त्या काळातील भाषा कोणती आहे, कॉस्ट्यूम कसा होता, दागिने कसे होते किंवा तिथल्या तेव्हाच्या लोकांचं सर्वसामान्य जनजीवन कसं होतं, याचा सखोल अभ्यास असणारा इतिहासातील जाणकार किंवा तज्ञ असणं हा गरजेचा. विशेष चर्चामध्ये जर आपण पाहिलं, महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांना 50 ते 100 वर्ष पूर्ण झाल्यास विषयावर आधारित म्हणजे ह्या घटनेला 50 वर्ष पूर्ण झाली, तर त्याचं माहितीपट काढतात त्यांचे, की असं-असं झालं होतं आणि याला 100 वर्ष पूर्ण झाली. तर त्याची इन्फॉर्मेशन किंवा माहितीपट असं येते चर्चेसाठी. चर्चासत्रे आयोजित करण्यासाठी पण आपल्याला इतिहासाचाच संबंध किंवा संदर्भ असणं हे आवश्यक आहे. आता भारत एक खोज यांचा विशेष उल्लेख करायचा म्हटलं, की संपादक आणि दिग्दर्शकमध्ये श्याम बेनेगल यांनी ही मालिका दिग्दर्शित केली. विषय होता पंडित नेहरूंच्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथावर आधारित मालिका. ह्यांचा जो ग्रंथ होता पंडित नेहरूंचा आहे डिस्कव्हरी ऑफ इंडिया, ओके, तर त्यावरती मालिका होती आणि हिंदीमध्ये रूपांतरित होती पहा. तर इतिहासाचे दर्शन आपल्याला या भारत एक खोज मधून दिसत आहे. तर या मालिकेत हडप्पा संस्कृतीपासून ते स्वातंत्र्य चळवळीपर्यंतचा पूर्ण भारताचा सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास आपल्याला भारत एक खोज या मालिकेमधून आपल्याला भेटेल. तर त्याचे संपादक आहे श्याम बेनेगल आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचं जे डिस्कव्हरी ऑफ ग्रंथ त्याच्यावर आधारित ही मालिका आहे. आता एक प्रश्न आहे, दर्पण या पहिल्या मराठी पत्राचं संपादक कोण होतं? तर भाऊ महाजन होते, गोपाळ हरी देशमुख होते, बाळशास्त्री जांभेकर होते, की आगरकर होते? ते तुम्ही मला आन्सर कमेंटमध्ये देऊ शकता. आता जर 5वा पॉइंट आपण डिस्कस केला, तर माहितीचे चिकित्सक आकलन यामध्ये सावधगिरीची गरज. आता यामध्ये काय आहे बरं? प्रसार माध्यमात आपल्याकडे जी माहिती येते, ती जशीच्या तशी सत्य असेलच असं नाही. ओके. तर ते माहिती देण्यामागे एखाद्या व्यक्तीचा किंवा संस्था असेल, त्याचा एक विशिष्ट हेतू असतो किंवा पूर्वग्रह असू शकतो. त्यामुळे ती माहिती आपल्याला चेक करणं आवश्यक आहे, की आपल्याकडे ही माहिती आली आहे आणि आपण लगेच त्याच्यावर विश्वास ठेवणार. तर हे नसायला पाहिजे. त्याचं आपण एक सावधगिरी बाळगली पाहिजे, की जी माहिती आपल्याकडे आली आहे, खरं ती खरी आहे की खोटी आहे. ओके. आता ही माहिती आपल्यापर्यंत आणणाऱ्याचा उद्देश वेगवेगळा असू शकतो. तर त्या कोणता हेतू आहे किंवा काय आहे, तर हे आपल्याला आधी तपासून घेणं आवश्यक आहे. तर माहितीची सातत्य सत्य पडताळणी जर आपण पाहिली, तर एखादी माहिती जगभर म्हणजे पसरवण्यापूर्वी ती खरी आहे की खोटी याची एक चिकित्सा किंवा एनालिसिस आपल्याला करणं गरजेचं आहे, की खरंच आहे का बाबा? खरं आहे की खोटं आहे? किंवा अनधिकृत आहे, ओके, किंवा म्हणजे याला मान्यता आहे की नाही? किंवा ही अशीच अफवा आहे, बनावट माहिती मिळालेली आहे किंवा बनावट माहिती आपल्यासमोर आलेली आहे. असे गैरसमज पसरू शकतात. ओके. त्यामुळे त्याची आपल्याला एक सत्यता पडताळणं आवश्यक आहे. आता इतिहासाचं महत्त्वामध्ये माहितीचे आकलन करताना ऐतिहासिक संदर्भाची मदत घ्यावी लागते आणि ऐतिहासिक घटना किंवा संदर्भाशिवाय आपण ती माहिती स्वीकारणं खूप धोक्याचं आहे. ओके. त्याचा जेव्हा आपण पडताळा करतो किंवा जे खरं आहे का खोटं आहे ते पाहिल्याशिवाय आपण ते म्हणजे
आत्मसात करू नये किंवा ते समजून घेऊ नये. एक उदाहरण असं झालं होतं, की स्टर्न साप्ताहिकाचं प्रकरण होतं पहा ते. स्टर्न नावाचा एक जर्मन साप्ताहिक होता. तो ॲडॉल्फ हिटलरच्या हस्तलिखित रोजनिशी म्हणजे तो विकत घेतल्या त्यांनी आणि त्या प्रसिद्ध केल्या. आणि त्या रोजनिशीनंतर बनावट असल्याचं सिद्ध झालं. तो म्हटला, की ॲडॉल्फ हिटलरचे हाताने लिहिलेल्या रोजनिशी आहेत, हाताने लिहिलेल्या रोजनिशी आहेत. तर मग लोकांना वाटलं, की अरे वाह! चला आपण घेऊ, पर्चेस. असं आपण त्या शेवटी जर त्याचा पडताळा केला, तर त्या डुप्लिकेट निघाल्या. ओके. असा काही म्हणजे गोष्टी होऊ शकतात बातम्यांमधून वगैरे. आणि यातून आपण बोध काय घेणार? तर प्रसार माध्यमांनी दिलेल्या माहितीवर डोळे झाकून विश्वास न ठेवता तिची कसून चौकशी केली पाहिजे. आणि हे या उदाहरणातून आपल्याला एक स्पष्ट झालं. हे इतिहासात घडून गेलेलं उदाहरण आहे. त्याच्यावरून आपल्याला आता आपण असं म्हणजे बोध असा घेऊ शकतो, की जी पण काही अशी माहिती भेटते आपण त्याला डोळे झाकून विश्वास करायचा नाही. आणि म्हणजे न्यूज समजा किंवा काय त्याच्यामध्ये वाढवून चढवून सांगण्याची सवय असतेच. ओके. जे घडलेलं आहे एवढंच आणि सांगायचं हतबल. ओके असं आहे. तर अशा गोष्टींवर आपण विश्वास ठेवायचा नाही. ओके. तिची आधी बारकाईने कसून चौकशी करायची आणि मग ते आपण एक्सेप्ट करायची. आता नंतर एक प्रश्न येईल, महाराष्ट्रात 6 जानेवारी हा दिवस डॉट म्हणून साजरा केला जातो. लोकशाही दिन, पत्रकार दिन, प्रजासत्ताक दिन की प्रसार माध्यम दिन? कोणता दिन म्हणून साजरा केला जातो हे आन्सर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आता नंतर एक आलं, की जर प्रसार माध्यम आहे, तर त्यामध्ये काही व्यावसायिक संधी आहेत. व्यावसायिक क्षेत्र, ओके, प्रोफेशनल काही फील्ड तर आपण यामध्ये पाहू शकतो, की प्रसार माध्यमांच्या क्षेत्रात इतिहासाच्या विद्यार्थ्यांना पुढे म्हणजे महत्त्व आहे. त्यामध्ये कोणतं? तर एकतर संपादकीय विभाग, वर्तमानपत्रात बातम्यांची मांडणी करताना किंवा दिनविशेष सारखे स्तंभ लिहिताना इतिहासाची जाण आवश्यक आहे. ओके. आता शाळेत पण तुमच्या दिनविशेष वगैरे होतात. त्यामध्ये असतं पहा या दिवशी या ह्याला हे झालं होतं, ते झालं होतं. तुम्ही दिनविशेष लहानपणी दिले असतील शाळेत प्रेयरच्या वेळेस वगैरे. नंतर आकाशवाणीमध्ये काय आहे व्यावसायिक संधी? तर ऐतिहासिक प्रसंगावर आधारित संहितेत म्हणजे स्क्रिप्ट रायटिंग करण्यासाठी इतिहासकारांची मदत घेतली जाते. आता दूरदर्शन जर आपण पाहिलं, तर ऐतिहासिक मालिका जसं आता आपण एक पाहिलं. ओके. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या एक ग्रंथावर. ओके. नंतर चित्रपट असतील काही. ते तयार करताना वेशभूषा आधीची कशी होती, शस्त्रास्त्रे कशी होती, लँग्वेज कशी होती, तेव्हाची वास्तुकला कशी होती, यात अचूकता आणण्यासाठी इतिहास तज्ञांची आपल्याला नेमणूक करणं आवश्यक असतं. माहितीपट डॉक्युमेंटरीजमध्ये ऐतिहासिक माहितीपटांच्या निर्मितीमध्ये संशोधक म्हणून काम करण्याची संधी हे आपल्याला यातून भेटू शकते. आता वर्तमानपत्रे आणि ऐतिहासिक म्हणजे इतिहासातील ऐतिहासिक सदरे, तर यामध्ये आपण जर पाहिलं तर एकतर इतिहास आता जर पाहिला आपण तर वर्तमानपत्रामध्ये 50-60 वर्षापूर्वीचे काही सदरे येतात. ते इतिहासाच्या साधनांवर आधारित असतात. जे पण काही साधने आपल्याकडे आहेत किंवा ठेवलेले आहेत. भूतकाळाचा आढावा जर आपण घेतला या सदरामध्ये म्हणजे इथं आहे हां, इतिहासाचं इथं सदरे जर आपण पाहिली, तर या सदरांमध्ये आपल्याला भूतकाळातील सामाजिक, राजकीय आणि आर्थिक आणि ऐतिहासिक घटनांची आपल्याला माहिती भेटते. वर्तमान कालाचे आकलन म्हणजे भूतकाळाच्या पार्श्वभूमीवर वर्तमान समजून घेण्यास, ओके, भूतकाळ जे झालेलं आहे ना, त्याच्यातून आपल्याला प्रेझेंट समजून घेण्यास मदत होईल. विशेष पुरवण्या आणि विशेषांकामधून महत्त्वाची जी ऐतिहासिक घटना आहे, ओके, त्याचं ठराविक वर्ष, ते पूर्ण झाल्यावर म्हणजे जसं की पहिलं महायुद्ध आहे, 100 वर्ष पूर्ण झाले किंवा चले जाव आंदोलनाला 75 वर्ष पूर्ण झाले. वर्तमानपत्रे, विशेष लेख, अग्रलेख या पुरवण्या अशा प्रसिद्ध करतात. तर अभ्यासाचं जर महत्त्व पाहिलं तर अशा प्रकारचे लेखन करण्यासाठी इतिहासाचा आपल्याला सखोल अभ्यास असणं आवश्यक आहे. इथं पहा हे संकल्पना चित्र पूर्ण करासाठी येऊ शकतं. अग्रलेख, लेख, दिनविशेष, आढावा, बातमी आणि सदरे. ओके. नेक्स्ट आता आधुनिक माध्यम म्हणजे आत्ताचे. आधुनिक माध्यम आणि इतिहासाचं काही प्रमुख आपण चॅनल्स असं पाहू शकतो. आता इतिहास रिलेटेड डिस्कव्हरी, नॅशनल जिओग्राफी, हिस्ट्री यांसारख्या वाहिन्या जागतिक इतिहासाचा खजिना म्हणजे खुला आहे. ओके आपल्यासाठी आपण ते पाहू शकतो.
तर घर बसल्या आपल्याला ज्ञान भेटते. या माध्यमातून लोक जगाचा इतिहास आणि भूगोल घर बसल्या पाहू शकतात. ओके. आपल्याला जे पण काही पाहिजे ना आपण लाईव्ह चॅनलवर पाहू शकतो. ओके. नाहीतर सादरीकरणमध्ये या मालिका अधिक रंजक करण्यासाठी इतिहासातील निवडक भागांचे आता भरपूर काही घडून गेलेलं आहे. सगळं तर आपण चित्रपटामध्ये किंवा मालिकामध्ये दाखवू शकत नाही. ओके. तर त्याच्यासाठी काही निवडक असे पार्ट काढले जातात. व्यक्तिरेखांचं म्हणजे कॅरेक्टर या माध्यमातून त्याचं सादरीकरण करतात. तर उदाहरणार्थ जसं की पराक्रमी स्त्री-पुरुष असतील, सेनानी असतील, खेळाडू असतील जुने. ओके. त्यातले मेन किंवा जे इम्पोर्टंट आहेत ते काढणं, त्याच्यावर फिल्म बनवणं, त्याच्यावर मालिका बनवणं किंवा त्याच्यावर जीवनपट बनवणं. ओके. असं आपण सादरीकरण हे करू शकतो. तर विविध विषयामध्ये जर आपण पाहिलं केवळ युद्धच नव्हे, तर वास्तू, किल्ले, साम्राज्याचा उदय, अस्त कधी झाला, उदय कधी झाला किंवा पाककलेच्या कुकिंग जे आपण म्हणतो ना कुकिंग वगैरे हे इतिहास यांवर पण मालिका लोकप्रिय अशा ठरलेल्या आहेत आणि लोक इंटरेस्ट देऊन पाहतात. आता सखोल अभ्यासाची गरज मध्ये या सर्व क्षेत्रातील कामांसाठी इतिहासाचा खोलवर म्हणजे किंवा सखोल असा अभ्यासक किंवा तज्ञ याची आवश्यकता असणं आवश्यक आहे. आता जाणून घ्या भारताच्या प्राचीन ते अर्वाचीन इतिहासाच्या संदर्भात दूरदर्शनवरून प्रसारित झालेली भारत एक खोज ही मालिका महत्वाची आहे. आणि आपण पाहिल्याप्रमाणे पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जे डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ होता त्याच्यावर आधारित ही मालिका आहे. त्याच्यावर आधारित श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेली आहे. त्यामध्ये प्राचीन काळ ते अर्वाचीन काळ त्यामधली सामाजिक परिस्थिती, सांस्कृतिक आणि राजकीय या परिस्थितीचा इतिहास मांडलेला आहे. सखोल संशोधन करून त्याचं सादरीकरण करून ही मालिका खूपच अशी सरस झालेली आहे. तर त्यामध्ये काय काय गोष्टी आहेत? हडप्पा संस्कृती, वैदिक काळ, रामायण महाभारत अन्वयार, मौर्य कालखंड, नंतर तुर्क अफगाण आणि मोगलांचे आक्रमण, मुघल कालखंड असेल, मुघल भाषाचं योगदान आहे, भक्ती चळवळ आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य आहे, समाज सुधारणाच्या काही चळवळी आहेत आणि स्वातंत्र्य संग्राम अशा अनेक घटना आपल्याला या भारत एक खोज मालिकेतून आपल्याला पाहण्यात येईल. तर या मालिकेत नाट्य, लोककला, प्रबोधनपर माहिती असा आधार घेत नेहरूंच्या रूपामध्ये जे कलावंत आहे किंवा जे ऍक्ट्रेस आहे ते रोशन सेठ आहेत. त्यांनी प्रास्ताविक आणि अन्वयार्थ सांगत असत त्यात. तर नेहरूंचा इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन नेमका कसा होता त्याचं सादरीकरण आपल्याला या भारत एक खोज या मालिकेतून आपल्याला दिसेल आणि त्यामुळं ही मालिका संपूर्ण भारतभर अशी वखाणली आहे म्हणजे एक फेमस झालेली ही मालिका आहे. आता हा चॅप्टर आपण वन शॉट मध्ये पाहिला तर ह्याचे क्वेश्चन आन्सर जर आपण थोडेसे डिस्कस केले तर पूर्ण आपल्याला जे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहेत बाय हार्ट लर्न करणं आवश्यक आहे. भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र डॉट डॉट यांनी चालू केलं. 6 जानेवारी हा दिवस कोणता दिवस साजरा केला जातो किंवा दिग्दर्शन हे पहिले मराठी मासिक डॉट डॉट यांनी चालू केलं. चुकीच्या जोडीसाठी मी म्हटलं त्याप्रमाणे की पेपर आणि त्याचे संपादक कोण, प्रभाकर त्यांचे संपादक कोण, दर्पण, केसरी आणि दिनबंधू हे तुम्हाला बाय हार्ट लर्न असलं पाहिजे. 5 चुकीची जोडी ओळखून लिहा. त्या टिपा लिहामध्ये वर्तमानपत्राची पूर्वसुरी जो हमने देखी, नंतर प्रसार माध्यमाची गरज आणि आकाशवाणी त्याच्याबद्दल तुम्ही 4-5 पॉइंट असं लिहिणं आवश्यक आहे. मी या पीपीटी मधून जरी बाय हार्ट लर्न केलं तरी चालेल. आता विधाने सहकारण स्पष्ट करा यामध्ये प्रसार माध्यमाद्वारे मिळणाऱ्या माहितीचं चिकित्सक आकलन करून घ्यावं लागतं. आणि सेकंड आहे वर्तमानपत्रांना इतिहासाची गरज भासते. नंतर सविस्तर उत्तरेमध्ये वर्तमानपत्रांची उद्दिष्ट आणि आकाशवाणीसाठी इतिहास हा विषय कसा इम्पॉर्टंट ठरला हे स्पष्ट करा. आता संकल्पना चित्र पूर्ण करासाठी वर्तमानपत्राचं आपल्याला बॅकग्राऊंड, आकाशवाणीचं किंवा दूरदर्शनचं की आधी कसं होतं नंतर कसं बदल होत गेला, माहिती आणि कार्यक्रमांचं स्वरूप कसं बदलत गेलं आणि काम काय करतात ते. तर अशा प्रकारे हे तुम्हाला एक्सरसाइज वाले क्वेश्चन करून घ्यायचे आहे. आणि आता तुम्ही माझ्याकडून लाईव्ह लेक्चर तर पाहिलाच आहे. सॉरी रेकॉर्डिंग तुम्ही पाहत आहात. तुम्हाला जर माझ्याकडून असंच लाईव्ह मध्ये शिकायचं असेल तर तुम्ही नक्कीच आमची बॅच घेऊ शकता आणि असा सुपर रिझल्ट हा तुम्ही नक्कीच आणू शकता. तर याच्यासाठी तुम्हाला डिटेल काही माहिती पाहिजे असेल आमच्या बॅच रिलेटेड किंवा आमच्या ॲपच्या संदर्भात तर तुम्ही या नंबरवर नक्कीच कॉल करा आणि तुम्हाला एज्युकेशनल काउन्सिलर करून काही माहिती आमची नक्कीच भेटेल.
तर धन्यवाद. असा हा प्रसार माध्यम आणि इतिहास असा एक सोप्पा आणि सिंपल चॅप्टर आपण पाहिला. नेक्स्ट चॅप्टर आपण घेणार आहोत 6 वाला चॅप्टर. लवकरच भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब